काय म्हणत होती ती तुला फोन करून पूजा? लेकरांपाशी दे म्हणून बोलायला. मग तू काय बोलला? मी म्हणलं तुम्ही लावा की काकावर फोन. बरोबर आहे की. मग आता कसं आहे माहित आहे का, तुला लेकरालाच बोलायचं आहे ना, लेकरांची आठवण येते ना. तुला रोहनला बोलायचं आहे, आर्यनला बोलायचं आहे, त्रिशाला बोलायचं आहे. मग तू डायरेक्ट माझ्या नंबरवरती पण कॉल करू शकते. असं तुला मी पहिल्यापासून सतत म्हणत पण आलोय. आणि काय म्हणते लेकराला आणून सोड, काय काय लेकरांना आणून सोड. मी म्हणलं कशाला असं करता, या इकडं लेकरांची मी फजिती ते. मग काकू म्हणते मी येत नाही, लेकरांना माझ्याकडे आणून सोड, गुपचूप आणून सोड असं म्हणते. म्हणजे गपचूप लेकरांना आणून सोड. आता तुला एक सांगू का, की आता त्यांना तर माहित आहे की बाबा माझ्याकडं काही चुकी आहे का नाही, किंवा लेकरांना मी कसं सांभाळतोय का काय नाही. आणि कामाला आम्ही एकाच ठिकाणी आहे, दीपक मी सगळे आम्ही एकत्रच आहे कामाला. मग तू किती जरी त्याला चोरून आणन गुपचूप आणून सोडन म्हटले तरी त्याला सगळं माहिती आहे. तो मला सगळं सांगतोयच, आज तो सगळं मला सांगणारच. मग लेकराकडं फोन द्या, चुक हळूस आणून सोडान यापेक्षा मग तू तुझ्या मर्जीनं यायचं होतं ना, पण तुला यायचं नाही. लेकरं काय तुझ्याकडं सोडणार नाही. आणि मी काल जसं म्हटलोय तसंच आज पण म्हणणार, तुझा कोणता तो मामा नाही तर कोण तुझा भाऊ आण, कोणाला पण आण, की मी लेकराला देणार पण नाही. आणि सोड चिठी ह्या शब्दाचा बिलकुल तुझ्या डोक्यातला विचारच काढून टाक. सोड चिठी मी देणारच नाही. यो मी अडकलोय म्हटल्याच्या नंतर मी त्याला अडकल्याशिवाय सोडणार नाही. मी बुडायलोय म्हणल्यावर तिचा हात धरून मी खेचणार. आज माझे लेकरं असं पारले फिरले खाऊन दिवस काढायले म्हणजे मला कुठं तर काहीतरी वाटतोय का नाही? वाटणारच की. लेकराचं तोंड बघ कसं झालंय. आणि तुला एक सांगतो, किती जरी तिनं फोन केला आणि काय जरी म्हटलं तर तू फोनमध्ये बोलला का काल? इकडे मी कशाला बोलू त्याला? काल तिनं फोन केल्याच्या नंतर तू बोलला का? नाही बोललो मी. खरं सांग. खरं बोललो नाही. तुला जर जायचं असेल तर जाऊ शकतो मी, काय तुला दाब द्या. नाही. जर जायचं असेल तर जा. जात नाही मी. माया करते की ती तुझ्यावर. जा. मी जात नाही. का का जात नाही? पण माझी शाळा बुडती. म्हणजे एवढ्याशा लेकराला कळतंय की बाबा माझी शाळा बुडती म्हणून जायचं नाही, पण त्याला कळतंय का की बाबा माझी लेकर आहे ती, मला त्यांच्यासाठी जावं. आज 20 दिवस झाले, 15-20 दिवस झाले, पण 15-20 दिवसात तिनं माझे लेकरं काय करत असं असं म्हणून ओरडतात. कोण मारलंय तुला? पार्ले ओढायले तुझा. पार्ले घेतोय पार्ले. चल कामाला जायचंय आपल्याला. चल चल पिकअप आला आपला, पिकअप आला. मग पण नक्की शाळेत सुट्टी आहे ना? उद्या पण सुट्टी आहे. उद्या कशाची सुट्टी? उद्या पण सुट्टी आहे. 2 दिवस कशी सुट्टी? खरंच ब्रेकिंग न्यूज आहे. बघू मग काय. बाय. हो मी अजून पण म्हणतोय की बाबा फोन उचला ना का. फोन आपण का म्हणते, फोन आपण म्हणते सुक्या व्यापार लगा, सुक्या व्यापार आवाज. मग हो मला काय सांगायचंय की बाबा आपण तिला त्रास दिला नाहीये काय नाहीये. मग जा खेळ, जा 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 खेळ, जा जा जो आर्यनकडे जाती म्हणती आणि ती आलजून परत येते. रुसली येते, तिच्या हातातून पार्ले घेतलंय म्हणून रुसली. त्रिशाला बांगड्या, त्रिशाच बांगड्या दाखव. हे बघा आमच्या त्रिशाच्या बांगड्या. आत्ताच आम्ही तिला बांगड्या आणल्या. इथं आलती एक मावशी बांगड्यावाली, तिच्या जवळनं घेतल्या बांगड्या आणि मस्त वाटायलेत ना. त्याची आई बाप सगळंच मी आहे. त्यामुळं हे बघा एक कामावरती कसं मॅनेज करतो मी. आई बा म्हणजे आईची बिलकुल आठवण होत नाही त्रिशाला. ती आईच्या पलीकडे माया. ते तर आहेच मयाचं, तर ते सोडूनच दे. पण कामाला कसं करतोय मी मॅनेज. कामाला आता ही असं सतवली का नाही,
एक एक वेळेस असं मग काम करताना बी पोरगी लई म्हणजे माग येते. मग लेकरं तर काय शाळेत जाते आर्यन ते. अरे ती शाळेत जाते सगळं खाऊचो कामाच्या टाइम लई म्हणजे म्हणजे कसं त्याचं म्हणायचं म्हणजे की बाबा कामावरती उन्हात अनात झाडाखालनं पळत येते ना ती. मग त्यावेळेस करत करत मी घेतोय आणि मग थोडा वेळ तिला शांत करून लेकरासोबत त्याला दूध वगैरे देतोय किंवा खायला काही पुडा वगैरे घेऊन जातोय मी. ते खात बसते आणि मग त्याच्यानंतर असंच कामावरती आणि मला म्हणत होते की दादा तुला आई वडील नाही का? सगळेच आहेत मला, कोण नाही असं नाही, सगळेच आहेत. आज तिच्यामुळं माझ्या लेकराला मी एकटा आहे. असं आहे की लेकरं दोघाच्या भांडणात लेकरं अनाथ असल्यासारखे आहेत. एकेकाचं तोंड बघितलं की तोंड बघून पूर्ण काही इच्छा आकांक्षा मरून जातील अशी लेकरं माझी सोन्यासारखी लेकरं. 3-3 लेकरं सोडून तिनं हा पाऊल उचललाय. मग बघू की तिचं समोरून कधी बाबा तिला कळलंच की नवऱ्याचं घर आईवडिलांचं घर फरक आहे का नाही. जाणीव होत असते. कोण कोणाचं नसते. तिला अजून एक 15 दिवस ठेवतील बरोबर. मग तर तिला समजलंच स्वतःची किंमत काय होती ती. आईवडिलांच्या घरी जर कोणत्या पोरीनं असं राहिलं का किंमत राहत नसते. मग तिला त्यावेळेस माझे हे शब्द आठवतील ज्यावेळेस वेळ निघून जाईल. आता माझी लेकरं पण हळूहळू तिला विसरत चालल्यात किंवा माझ्या मनातनं ती उतरत चालली. मग ती हळूहळू आमच्यापासून लांबच होणार का नाही होणार. मग तसं आहे. बघू की आता. आणि तिनं म्हणती माझ्या मामाला पाठवतीन हे ते लेकराला घ्यायला. मग तिचा मामा येऊ नाही तर कोण येऊ. कशामुळं मी पाठवणार लेकरांना. आणि सोडची ते फिटी असलं तर सगळं विसरूनच जा. ते तर तुला देणार तर काय भेटत नाही. हा मी एकच विचार केलाय. जसं आमच्या वडिलांनी सांगितलंय तसं की बाबा आपण नांदवायची म्हणायची डायरेक्ट कोर्टात. 3 लेकर आहेत आणि लेकरांना काही सोडून राहू शकत नाही. तिला यायचंय का नाही मग ते बघू. मग किती दिवस ती हा उगच हा काय आहे साप. चल का मला जायचं नाही. पिकअप आला काय बघ बरं. पिकअप आला काय आपला. तुला मम्मीची गरज आहे नाही. बघितलं ना माझी एवढीच पोरगी नाही म्हणती. मग काय तिला काय येऊ आकर नाही येऊ. आता विचार दिलाय सोडून आम्ही हवा आता खुश. ए भाऊ म्हणायचं. हा तिला कसं होतंय ते आम्ही जसं हाक देतोय ते शब्द तिच्या तोंडून निघायले. जसं की आर्यन म्हणतोय दीपकला दिप्या म्हणतोय ना आम्ही असं. तर ती तशीच म्हणायली आर्यन दिप्या असं. चल 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 पिकअप अवघड. चल 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 पिकअप आव. चल 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 चल. बांगड्या दाखव बांगड्या. हा बाय 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 चला कामाला जायचंय का नाही आपल्याला. बाय बाय मम्मीकडे जायचं नाही हो. त्रिशा जायचं नाही हो. अरे खरं सांग बरं तुझ्या मनात आहे का जायचं. जेवला का काय खाल्ला. त्यांना मी संध्याकाळी का नाही संध्याकाळी उपाशी झोपायलेत म्हणले खरं. यायला उशीर होतोय कामावर ना आणि लगेच मला पण कंटाळा येऊन जातोय हो. अंग वगैरे दुखतोय आणि थोडंसं खाली आडवं पुढपर्यंत झोपला तेवढं थकलेलं असतं. त्यामुळं संध्याकाळच्या टायमिंगमध्ये उपाशी झोपल्यासारखे झोपतात. पार्ले वगैरे असं काहीतरी खाऊन काय करावं. आता आलेत तसे दिवस काढावे लागतील. चालो हे बघा आमच्या वहिनी ते आहेत. दरवाजा लावायला सगळेच निघालोय आता कामाला. तर माझा पण डबा वगैरे घ्यावा लागेल. अरे खरं शाळा नाही नक्की नाही मला तर तुला चल मग.